हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं मोनिका क्रिएशन्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आपले बेसिक टू ॲडव्हान्स फ्री आरीवर्क क्लासेस जे आहेत ते स्टार्ट आहेत। ठीक आहे, जर कोणी चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। तसंच आज आपण शिकणार आहोत जरी थ्रेडपासून फ्लॅट लोडिंग स्टिच, त्याचबरोबर क्रॉस लोडिंग स्टिच ही कशी करायची। ठीक आहे, तर हा आहे जरी थ्रेड 423 नंबरचा आहे। ठीक आहे, ह्याच्यामध्ये भरपूर असे कलर असतात। जर तुमच्याकडे गोल्डन कलरचा नसेल तर तुम्ही अशा वेगळ्या कलरचे सुद्धा जरी थ्रेड जे आहेत ते वापरू शकताय। ठीक आहे, हा 423 नंबरचा जरी थ्रेड आहे। त्याचबरोबर आपण इथे 23 नंबरची निडल जी आहे ती वापरणार आहोत। जर तुमच्याकडे 23 नंबरची असेल 23 नंबरची वापरा। जर तुमच्याकडे जरी थ्रेडची 13 नंबरची निडल असेल तर तुम्ही ती सुद्धा वापरू शकताय। जर ह्या टुलिपच्या निडल नसतील तर आपली प्रोफेशनल निडलसुद्धा मिळते मार्केटमध्ये। हे बघा, ही अशी आयनची असते, ही सुद्धा तुम्ही जरी थ्रेडचं काम करण्यासाठी वापरू शकताय। ही जी निडल आहे ही एक तारी निडल आहे। ठीक आहे, एक तारी म्हणजे आपला जरी थ्रेडचं वर्क करतो आपण त्याच्यात वापरली जाते ही निडल। एक तारी म्हणजे फक्त आपला हा जो एक धागा आहे जरी थ्रेडचा तोच ह्याच्यामध्ये अडकला जातो, म्हणून ह्याला आयनची एक तारी निडल असे म्हणतात, जरी थ्रेड निडल सुद्धा म्हणतात। ठीक आहे, जर ही प्रोफेशनल निडल असेल तर ही सुद्धा तुम्ही वापरू शकताय। तर आता इथे मी जरी थ्रेडला गाठ वगैरे लावून घेते आणि मग तुम्हाला फ्लॅट लोडिंग स्टिच ही कशी करायची ते दाखवते, त्याच्यानंतर क्रॉस लोडिंग स्टिच ही कशी करायची ते दाखवते। ठीक आहे, तर आता फ्लॅट लोडिंग स्टिच आपण कुठे कुठे वापरतो ते तुम्हाला सांगते। तर फ्लॅट लोडिंग स्टिच ही आपण एखादं लीव्ह फूल फिल करण्यासाठी आपण फ्लॅट लोडिंग स्टिचचा जो वापर आहे तो करतो। ठीक आहे, तर आता तुम्हाला लीव्ह फूल वगैरे काही म्हणजे फ्लॉवर वगैरे काही फिल करायचं असेल तर तुम्ही सिल्क थ्रेडच्या मदतीने सुद्धा फिल करू शकताय, किंवा तुम्ही जरी थ्रेडच्या मदतीने सुद्धा तुम्ही लीफ फूल फ्लॉवर्स काही म्हणा ते फिल करू शकताय। ठीक आहे, आता फ्लॅट लोडिंग स्टिच ही कुठे वापरली जाते ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे। आता फ्लॅट लोडिंग स्टिच ही कशी करायची ते दाखवते। तर सगळ्यात आधी आपण खालनं एक स्टिच जे आहे ते करून घेणार आहोत। ठीक आहे, अशा पद्धतीने, आणि असा धागा जो आहे तो असा खेचणार आणि बरोबर आपण इथे जो कॉलम आखलेला आहे त्याच्याबरोबर आपण इथे लॉंग स्टिच जी आहे ती घालून घेणार आहोत, अशा पद्धतीने। ठीक आहे, वापस आपण रिव्हर्स येणार आहोत आणि निडल पंच करून धागा अडकावून परत एक शॉर्ट स्टिच जी आहे ती करणार आहोत। परत वरती जाणार, परत एक स्टिच घेणार, पुन्हा एक शॉर्ट स्टिच घेणार, धागा खेचणार, परत रिव्हर्स येणार, इथे एक स्टिच घालणार आणि परत एक शॉर्ट स्टिच घालणार। ठीक आहे, ह्या सेम प्रोसेसने आपण हे जे वर्क आहे ते करणार आहोत। ठीक आहे, धागा खेचायचा, खाली यायचं, एक लॉंग स्टिच, पुन्हा एक शॉर्ट स्टिच। जेवढं आखलेलं आहे त्याच्याबरोबर मध्येच हे वर्क जे आहे ते करायचं आहे। ह्याला आपण फ्लॅट लोडिंग स्टिच असं म्हणतो। मी जसं आखलेलं आहे तशाच पद्धतीने आखायचं आहे। हे वर्क आपण सिल्क थ्रेडच्या मदतीने सुद्धा करतो, पण तुमची भरपूर अशी प्रॅक्टिस व्हावी त्याच्याने आपण हे जरी थ्रेडने सुद्धा वर्क जे आहे ते करतो। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे वर्क जे आहे ते कंप्लीट करणार आहोत। लॉंग स्टिच, शॉर्ट स्टिच। जे कोणी चॅनलवरती नवीन आला असेल तर त्याने नक्की एकदा चॅनलला जरूर भेट द्या। भरपूर असं वर्क जे आहे ते आपलं कंप्लीट झालेलं आहे बेसिकमध्ये। सर्व प्रकारचं वर्क तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी फ्रीमध्ये शिकवणार आहे, तेही घर बसल्या।
त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण जिथपर्यंत आखलेलं आहे तिथपर्यंत आपण हे जे वर्क आहे ना ते करणार आहोत. हे बघा, आता ही फ्लॅट फिलिंग स्टिच ही ह्याच्यामध्ये कशी वापरली जाते ते तुम्हाला दाखवण्यासाठी इथं मी हे जे फूल पान आहे ते ड्रॉ केलेलं आहे. ठीक आहे, आता हे जे पान आहे या पानाच्या साईडने आपण चेन स्टिच देऊन घेतली समजा. ठीक आहे, त्याच्यानंतर ना आपण इथे असं आडवं 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 आपण इथे ही फ्लॅट फिलिंग जी आहे ती वापरणार. ठीक आहे, मग तुम्ही ती सिल्क थ्रेडनी वापरा किंवा मग आपली जरी थ्रेडनी वापरा किंवा जरी थ्रेडमध्ये मी तुम्हाला मगाशी कलर दाखवला तसेच अजून वेगळ्या कलरनी सुद्धा तुम्ही ही जी फ्लॅट फिलिंग स्टिच आहे ह्या लीफमध्ये या फुलामध्ये वापरू शकता. आता फुलामध्ये सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने आडवी 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 करायची. तशीच सेम इथेच पाकळ्यांना सुद्धा अशी आडवी 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 करायची. ठीक आहे, म्हणजे तुमची फ्लॅट फिलिंगची अशा पद्धतीने मी जशी दाखवते तशा पद्धतीने सुद्धा प्रॅक्टिस होईल. त्याचबरोबर ह्या अशा फुलाच्या पानाच्या आकारामध्ये सुद्धा तुमची भरपूर अशी प्रॅक्टिस जी आहे ती होईल. ठीक आहे, तर कुठे वापरली जाते, कशी वापरली जाते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. क्रॉस फिलिंगचं जे आहे ते मी क्रॉस फिलिंगचं वर्क करताना तुम्हाला दाखवेल. अशा पद्धतीने आपण हे वर्क जे आहे ते करून घेणार आहोत. आता तुम्ही लक्ष केलं असाल माझी ही लॉंग स्टिच आहे ती मोठी आहे. त्याच्यानंतर ना आपली ही जी शॉर्ट स्टिच आहे ही अगदी लहान देतोय आपण, जे की आपल्या डोळ्याला दिसत नाही आहे इतकी लहान द्यायची आहे. ठीक आहे, म्हणजेच वर्कला आपल्या फिनिशिंग येईल आणि आपण जेवढं आखलेलं आहे बरोबर त्याच्यामध्येच हे वर्क जे आहे ते करणार आहोत आपण. ठीक आहे, जर आता तुम्ही हे फूल पान जे आखलेलं आहे ना त्याच्याच बरोबर मध्येच करायचं आहे. थोडंसं पण म्हणजे एक स्टिच मध्ये एक स्टिच बाहेर असं करायचं नाही, जेणे की वर्कला मग फिनिशिंग येत नाही. आणि आरी वर्कमध्ये हेच महत्त्वाचं असतं जास्त की तुमच्या वर्कला किती जास्त फिनिशिंग आहे. कस्टमर ते फिनिशिंग बघूनच तुमच्याकडे खेचलं जातं. ठीक आहे, त्याच्यामुळे सावकाश करा, वेळ घ्या, पण फिनिशिंगमध्ये करा. ठीक आहे, समजत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा समजतंय की नाही ते. आणि ही स्टिच करताना कपडा आपला जो धागा जो आहे तो भरपूर असा खेचायचा नाही. भरपूर असा खेचला की काय होतं मग आपला हा जो कपडा आहे हा साईडचा हा जो कपडा हा एकदम असा जवळजवळ येतो. म्हणजे इथे ना असं एकदम असं एक मिनिट असं चिटकल्यासारखं होतं ते असं मध्ये असं बीळ पडतं. ठीक आहे, त्याच्यामुळे आपला जो कपडा आहे ना आपला जो धागा आहे ना तो असा भरपूर असा ताणायचा नाही. अलगद वर्क जे आहे ते करायचं आहे. हे वर्क करताना आपला जो कपडा जो आहे ना तो एकदम जवळजवळ येतो. ठीक आहे, त्याच्यामुळे वर्क जे आहे ते अगदी सावकाश पद्धतीने करायचं जेणे की तुमचा कपडा जो आहे तो एकदम असा खेचल्यासारखा होणार नाही. आता तुम्ही बघू शकता माझा कुठेही कपडा हा खेचल्यासारखा वाटत नाही आहे. ठीक आहे, कपडा जसाच्या तसा आहे. वर्क जरी थ्रेडचं वर्क करताना किंवा सिल्क थ्रेडचं वर्क करताना कुठल्याही प्रकारचं वर्क करताना म्हणजे लोडिंगमध्ये अगदी खेचायचं नाही. खेचला ना की मग कपडा जो आहे तो आपला एकदम जवळजवळ येतो. ठीक आहे, आता हे वर्क जे आहे ते मी संपूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते, कारण दाखवता ना भरपूर असा वेळ होतो आहे त्याच्यासाठी. आता इथपर्यंत तुम्हाला समजलंच असणार आहे की मी कशा पद्धतीने केलेलं आहे. ठीक आहे, नसेल समजलं तर थोडंसं मागे जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकताय. तर अशा पद्धतीने मी ना इथपर्यंत वर्क जे आहे ते करून घेते आणि मग तुम्हाला इकडच्या साईडचं एंडिंग नॉट वगैरे कशी द्यायची ते दाखवते. अशा पद्धतीने मी ही फ्लॅट लोडिंग स्टिच जी आहे तिथपर्यंत करून घेतलेली आहे. ठीक आहे, आता काहींकडे काय होतं ना की ही प्रोफेशनल निडल ही नसते, तर मी आता तुम्हाला ही 23 नंबरची मटेरियल निडल आहे. ठीक आहे, क्लिअर झालं असेल तुम्हाला, ही 23 नंबरची टुलिप निडल ही मटेरियल निडल आहे.
ह्याच्यामध्ये जरी थ्रेडची निडल येते 13 नंबरची, तुमच्याकडे जर ती असेल तर तुम्ही वापरा, जर ही आहे तर ही सुद्धा वापरू शकता. तर आता ह्याच्याने कसं वर्क करायचं ते दाखवते. काहींकडे काय असतं ना की प्रोफेशनल निडलसुद्धा नसतात, मिळत नाहीत कुठे कुठे आणि कुठे कुठे मिळतात. ठीक आहे, तर ह्या 23 नंबरच्या निडलनी कसं जरी थ्रेडचं वर्क करायचं ते तुम्हाला दाखवते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण एक लॉंग स्टिच आणि एक शॉर्ट स्टिच घातली, धागा बाहेर काढला, परत खालच्या साईडने एक लॉंग स्टिच, परत एक शॉर्ट स्टिच. ठीक आहे, 23 नंबरच्या टुलिप निडलनी सुद्धा हे वर्क जे आहे ते होतं. हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला 23 नंबरची निडल जी आहे ती वापरते आहे. ठीक आहे, आपण फक्त सरळच हे वर्क जे आहे ते केलेलं आहे. कुठंही आपण क्रॉस गेलेलो नाही आहे, कुठंही हात आपला जो आहे तो वळवलेला नाही आहे. आपण डायरेक्ट फक्त सरळच एक लॉंग स्टिच आणि एक शॉर्ट स्टिच जी आहे, ह्या दोनच स्टिच जे आहेत त्या आपण इथे वापरलेल्या आहेत, लॉंग स्टिच आणि शॉर्ट स्टिच. त्याच्यानेच आपण हे फ्लॅट स्टिच जी आहे ती केलेली आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण संपूर्ण जिथपर्यंत आखलेलं आहे तिथपर्यंत हे वर्क जे आहे ते करून घेणार आहोत. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला, मी शिकवलेलं समजतंय का मला कमेंटमध्ये नक्की सांगत जावा. जर कोणी चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच माझ्या चॅनलवरती मी फ्रीमध्ये क्लासेस घेते आरी वर्कचे. ठीक आहे, जर इंटरेस्टेड असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथपर्यंत आपलं हे जे वर्क आहे ते झालेलं आहे. ठीक आहे, आता फ्लॅट स्टिच म्हणा किंवा लोडिंग म्हणा, तर ही अशी घातल्याच्या नंतर ह्याच्या साईडने आपण छोटीशी चैन स्टिच जी आहे ती आपण घालणार आहोत. जर चैन स्टिच येत नसेल तर माझ्या चॅनलवरती त्याचासुद्धा व्हिडिओ आहे चैन स्टिच कशी घालायची, तर तुम्ही तिथूनसुद्धा चैन स्टिच कशी घालायची ते शिकू शकताय. ठीक आहे, आता हे चैन स्टिच घातल्याने काय होतं ना, थोडासा 3D इफेक्ट आल्यासारखा होतो, हायलाईट केल्यासारखं होतं. त्याच्यामुळे आपण इथे चैन स्टिच जी आहे ती घालून घेणार आहोत. ठीक आहे, जर तुम्हाला ह्याच्या साईडने मनी ॲड करायचे असतील तर तुम्ही मनीसुद्धा ॲड करू शकताय. ठीक आहे, अशा पद्धतीने आता इथे कोपरा आल्याच्या नंतरनं आपण थोडी वरच्या साईडने एक चैन स्टिच जी आहे ती घालणार आहोत आणि मग आपल्याला जिकडे जायचं आहे तिकडच्या साईडने आपण वर्क करायला स्टार्ट करणार आहोत. हे शेपचे पॉईंट वगैरे कसे काढायचे ह्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. ठीक आहे, जर तुम्हाला समजत नसेल तर त्याचा व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवरती आहे, बघू शकताय. ठीक आहे, आता वापस आपण वरच्या साईडने एक स्टिच जी आहे ती घेणार, ज्याने की आपल्या पॉईंट मिळेल. ठीक आहे, आपल्याला एक पॉईंट मिळेल, ज्याने की आपला जो हा आकार आहे तो जसाच्या तसा राहील ह्याच्यासाठी. ठीक आहे, तुम्हाला दोन्ही निडलनी वर्क कसं करायचं ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपली फ्लॅट स्टिच जी आहे ती तयार झाली आहे. अशा पद्धतीने आपली फ्लॅट स्टिच जी आहे ती तयार झाली. आता आपण लास्टला एंड नॉट जी आहे ती देऊन घेऊयात. एंड नॉट वगैरे कशी द्यायची ह्याचासुद्धा व्हिडिओ चॅनलवरती आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे मी सविस्तर वापस इथे सांगत नाही आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपली फ्लॅट लोडिंग स्टिच जी आहे ती तयार झालेली आहे. आता आपण क्रॉस लोडिंग स्टिच ही कशी करायची ते बघूयात. आता आपण क्रॉस लोडिंग स्टिच ही कशी करायची ते बघणार आहोत. तर ही कुठे वापरली जाते ते सांगते पहिला. ठीक आहे, आता इथे बघा, इथे मी थोडासा राऊंड जो आहे तो आखून घेतलेला आहे. तर आता हा बॅक नेक समजूयात आपण. तर हा बॅक नेकच्या साईडने आपण शुगर बीटची एक लाईन जी आहे ती देतो. ठीक आहे, म्हणजे आपण पहिला बॅक नेक ड्रॉ करतो मेजरमेंट वगैरे घेऊन, त्याच्यानंतर आपण 3 चैन स्टिच ज्या आहे त्या करतो. त्याच्यानंतर आपण शुगर बीटची लाईन जी आहे ती देतो. आता शुगर बीटचीच का देतो, कारण ती नाजूक असते, दिसायला खूप छान असते, सिंपल सोबर अशी दिसते, त्याच्यामुळे आपण शुगर बीटची जी लाईन आहे साईडने ती देतो 3 चैन स्टिचच्या नंतर. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण अशा पद्धतीने परत एक राऊंड जो आहे 2 मी जिथं तुम्हाला इथे दाखवते ना तशा पद्धतीने राऊंड जे आहेत ते आपण आखून घेतो.
आखून घेतल्याच्या नंतर ना आपण इथे क्रॉस अशी ही जी लोडिंग दाखवणार आहे की नाही तुम्हाला, ही क्रॉस लोडिंग आपण इथे करतो. त्याच्याने काय होतं, त्याला एकदम 3D लुक असा दिसतो. आपला जो बॅकनेक आहे तो एकदम जास्त हेवीमध्ये दिसायला स्टार्ट होतो. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण हा जो क्रॉस लोडिंग स्टिच आहे ही करतो. ठीक आहे. आता ही कुठे करतो ही तुम्हाला सांगितली मी. आपला जो बॅकनेक असतो त्याच्या साईडने आपण ही क्रॉस लोडिंग स्टिच जी आहे ती करतो. ठीक आहे. तसंच आपण हे जे मी तुम्हाला फूल दाखवलेलं आहे, पान दाखवलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण ही क्रॉस लोडिंग स्टिच जी आहे ती वापरतो. ठीक आहे. मग अशी मी तुम्हाला दाखवलेलं इथं आडवं असं स्टिच करायचं फ्लॅटमध्ये. ठीक आहे. तसंच क्रॉसमध्ये सुद्धा तुम्ही अशा तिरकं वरती खाली अशा तिरकं तुम्ही ह्याच्यामध्ये कट बीट्स वापरून लोडिंग करा, लीफची किंवा जरदोशीची वापरून करा किंवा शुगर बीटची करा किंवा सिल्क थ्रेडची. ठीक आहे. तर अशा क्रॉसमध्ये तुम्ही ही जी फिलिंग आहे ती करू शकताय. सेम तसंच इथे सुद्धा तुम्ही नेकला सुद्धा ही जी क्रॉस फिलिंग स्टिच आहे ती करू शकताय. तुम्ही मण्यांची करा शुगर बीटची किंवा 2 mm गोल्डन बीटची करा. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही इथं कट बीटचं, जरदोशीची लोडिंगसुद्धा तुम्ही इथे साईडला तुमच्या नेकला, तुमच्या स्लीव्सला करू शकताय. सेम तसंच फुलाला सुद्धा तुम्ही त्याच पद्धतीने फील करायचं आहे. ठीक आहे. आता आपले एक पायपिंग नॉट मिळते, आपण जी ब्लाऊजला वगैरे वापरतो, व्हाईट कलरची तुम्ही बघितली असाल. ठीक आहे. तर ती आपण झिगझॅग चेन स्टिचने असं साईडने आपण पहिलं फिक्स करून घेतो. इथे सुद्धा असे हाफ राऊंडमध्ये म्हणजे कर्वमध्ये. ठीक आहे. तशा पद्धतीने त्याला फिक्स करून त्याच्यानंतर वरती आपण ही जी क्रॉस लोडिंग आहे ती करतो. मग अशीच म्हणल्यासारखं कुठलंही मटेरियल वापरा किंवा सिल्क थ्रेड वापरा किंवा जरी थ्रेड वापरा, तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. फक्त ही स्टिच कशी केली जाते ते तुम्हाला बेसिकमध्ये मी दाखवते आहे. नंतर ना आपले जेव्हा ॲडव्हान्स क्लास स्टार्ट होतील तेव्हा सगळ्या प्रकारचं वर्क जे आहे ते तुम्हाला मी शिकवणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता ही क्रॉस लोडिंग स्टिच ही कशी करायची ते दाखवते. कुठे केली जाते हे तुम्हाला मी क्लिअरमध्ये सांगितलेलं आहे. समजलं असेल, कदाचित नसेल समजलं तर थोडंसं मागे जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकताय, ऐकू शकताय. तर आता इथे आपण एक स्टिच जी आहे ती करणार आहोत. त्याच्याच पुढे अजून एक शॉर्ट स्टिच जी आहे ती करून घेणार. ठीक आहे. धागा खेचणार, परत रिवर्स येणार, थोडीशी लॉंग स्टिच जी आहे ती घालणार, परत एक शॉर्ट स्टिच जी आहे ती घालून घेणार. धागा जो आहे तो खेचणार आपण आणि पुन्हा वरी जाणार. वरी पहिल्यापेक्षा अजून थोडीशी मोठी स्टिच जी आहे म्हणजे लॉंग स्टिच ती केलेली आहे. तुम्ही बघू शकता आपण स्टार्टिंगला अगदी छोटीशी स्टिच केलेली होती, लॉंग अँड शॉर्ट. ठीक आहे. सेम मेथडनीच आपण पहिलं बारीक करणार आहोत. मग नंतर आपला धागा जो आहे तो जास्त खेचून मग जास्त मोठी लॉंग स्टिच घालून परत एक शॉर्ट स्टिच जी आहे ती घालून घेणार आहोत, जेणे की आपला जसा आकार आहे त्या आकारावरती आपली ही जी क्रॉस स्टिच आहे ती बसेल ह्याच्यासाठी. ठीक आहे. अशा पद्धतीने तिरकं आपण हे वर्क जे आहे ते करणार आहोत. मग अशी आपण इथं बघ अगदी सरळ उभं वर्क जे आहे ते केलेलं होतं. इथे तसं नाही करणार आहोत आपण. इथे क्रॉसमध्ये वर्क जे आहे ते करणार आहोत. आता मी तुम्हाला जापानची टुलिप निडलनी वर्क जे आहे ते करून दाखवते आहे. कारण कुणाकडे प्रोफेशनल निडल असेलच असं नाही, सगळ्यांकडे सगळंच अवेलेबल असतं असं नसतं, त्याच्यासाठी. ठीक आहे. व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या म्हणजे ना तुम्हाला मी कशा पद्धतीने वर्क करते हे समजेल. आणि धागा खेचताना ना थोडंसं मागच्या बाजूने म्हणजे निडलच्या इथल्या बाजूने धागा जो आहे तो खेचायचा आहे. अगदी पॉईंटनी खेचायचं नाही. पॉईंटनी खेचला की आपला धागा जो आहे तो तुटतो.
अशा पद्धतीने आपण ही क्रॉस लोडिंग स्टिच जी आहे ती करून घेणार आहोत. होता होईल तेवढं तिरकं जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, स्टार्टिंगला तुम्हाला एवढं जमणार नाही, पण जेव्हा तुम्ही 2दा-3दा प्रॅक्टिस करसाल तेव्हा तुम्हाला ही वर्क जे आहे ते करायला जमेल. इथपर्यंत मी हे वर्क जे आहे ते मगाच्यासारखं करून घेते आणि मग तुम्हाला इथे साईडने शुगर बीटचं वर्क जे आहे ते कसं करायचं साईडने ते दाखवते. मगाशी इथं चेन स्टिच कशी घालायची ते दाखवलेलं. तसंच आपण हे शुगर बीट जे आहेत ते इथने लोड करून मग चेन स्टिचची जी शुगर बीटची लोडिंग आहे ती कशी करायची ते दाखवते. ठीक आहे, म्हणजे ते इथं सिंपल दाखवलं आहे ना, त्याच्यामुळे मग इथे थोडंसं छान दिसावं, तुम्हालासुद्धा एक आयडिया यावी ह्याच्यासाठी शुगर बीटची जी लाईन आहे ती करून दाखवते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मी इथपर्यंत आपली जी क्रॉस लोडिंग स्टिच जी आहे ती करून घेतलेली आहे. ठीक आहे, आता पुढे कसं करायचं ते दाखवते. सेमच आहे, काही वेगळं नाही आहे. मगाशी जसं केलं आपण तसंच करायचं आहे. आपण क्रॉस स्टिच जी आहे ती घालणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला दिसत असेल आपला कपडा जो आहे तो कुठेही असा आकुंचन झाल्यासारखा नाही आहे. ठीक आहे, म्हणजे असा गोळा झाल्यासारखा नाही आहे. जसा आपण रिंगला लावलेला आहे अगदी तसाच आहे. कारण आपण जो धागा जो आहे तो आपण जास्त असा खेचत नाही आहे त्याच्यामुळे. ठीक आहे, अशा पद्धतीने आता इथे आपण स्टिच जी आहे ती छोटी घालत जाणार आहोत. कारण आपण इथे जेवढं आखलेलं आहे तिथपर्यंतच आपल्याला हे वर्क जे आहे ते करायचं आहे त्याच्यासाठी. ठीक आहे, अशा पद्धतीने आता आपण इथे एंड नॉट जे आहे ते देऊन घेऊयात. लोडिंग जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. आता आपण इथे साईडला हे शुगर बीट जे आहे त्याचं वर्क करणार आहोत. ठीक आहे, तर आपण निडलमध्ये सगळ्यात आधी 2-2 मणी जे आहेत ते घेणार आहोत अशा पद्धतीने. ठीक आहे, 2-2च घ्यायचे आहेत. कारण तुम्ही नवीन शिकत असता, जास्त मणी घेतली की तुम्हाला कसं होणार, जास्त मण्यांमुळे ना वर्क जे आहे ते करता येणार नाही. आणि 2च मणी जे आहेत ते सोडायचे आहेत. 2च का सोडायचे, कारण आपल्या वर्कला 2 मणी सोडल्यामुळे फिनिशिंग जी आहेत ती चांगली येते. त्याच्यासाठी आपण 2-2च शुगर बीट जे आहेत ते सोडणार आहोत. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण निडलमध्ये फिल केले, 2 मणी सोडले. आता परत इथे चेन स्टिच जी आहे ती घालून घेतली. ठीक आहे, परत आपण एक वरच्या साईडने एक स्टिच जी आहे ती आपण देऊन घेणार, कारण आपल्याला इथे इकडच्या साईडला वळायचं आहे. ठीक आहे, आपण डायरेक्ट असंच वळलं ना न पॉईंट घेता तर काय होणार, आपल्या जो टोक आहे आपण पॉईंट नाही ना घेतला तर काय होणार, आपला हा जो असा टोक आहे ना तो व्यवस्थित दिसणार नाही. ह्याच्यासाठी आपण वरच्या साईडने एक स्टिच जी आहे ती घ्यायची आहे. जेव्हा तुम्ही निडलचं तोंड हे विरुद्ध बाजूला करचाल तेव्हा काय होईल, कपड्यामध्ये तुमची निडल ही अडकली जाईल आणि त्या कपड्याचे धागे जे आहे ते तुमच्या निडलमध्ये सुद्धा अडकतील. ह्याच्यासाठी आपल्या निडलचं जे तोंड आहे ते वरच्या साईडने ठेवायचं आहे आणि बरोबर आपल्या मण्यांमध्ये घालायचे. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपल्या निडलमध्ये मणीसुद्धा व्यवस्थित येतील आणि
कपड्यामध्ये आपली निडल अडकणार सुद्धा नाही. ठीक आहे. जर तुमच्याकडे वेल्वेट शीट नसेल तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मनी जे आहे तुम्ही निडलमध्ये भरू शकताय. तर आता हे शुगर बीटचं वर्क जे आहे ते करून दाखवते. अशा पद्धतीने आपण ह्या आपल्या बोटाने आपण आपले जे मणी आहेत ते सोडणार आहोत. ठीक आहे. आणि आपल्या मधल्या बोटाने आपले जे मणी आहेत ते अशा पद्धतीने आपण पकडणार आहोत. ठीक आहे. आणि आपण आपला खालचा जो धागा आहे तो खेचणार, जेणे की आपल्या मण्यांमधला गॅप जो आहे तो कमी होतो. आणि मग लगेच आपण मण्यामधला गॅप कमी झाला की तिथं आपण एक चेन स्टिच जी आहे ती घालून घेणार. ह्याच्याने आपण आपल्या करंगळीच्या शेजारच्या बोटाने आपले मणी जे आहेत ते ढकलले. खालच्या डाव्या हातातला जो धागा आहे तो आपण खेचला, जेणे की आपल्या मण्यांमधलं गॅप जे आहे ते कमी झाले. तुम्ही बघू शकता कुठेही आपल्या मण्यांमध्ये गॅप आपल्याला दिसत नाही आहे. ठीक आहे. भरपूर जणांची कमेंट असते की ताई मण्यांमध्ये खूप अशी गॅप दिसते. तर ह्याच्यामुळेच तुमच्या मण्यांमध्ये गॅप दिसते. तुम्ही व्यवस्थित त्याला मागच्या साईडला ढकलतच नाही, त्याच्यामुळे तुमच्या मण्यांमध्ये गॅप जी आहे ती राहते. ठीक आहे. तुम्ही बघू शकताय बघा, मी धागा जो आहे तो पूर्ण खेचला आहे आणि निडलच्या मदतीने सुद्धा मी अशा पद्धतीने आपले जे मणी आहेत ते ढकलते आहे, जेणे की उरलेली जे मण्यातली गॅप आहे ती कमी होते. ठीक आहे. शुगर बीटचं जर तुम्हाला पूर्ण वर्क जे आहे ते शिकायचं असेल तर त्याचासुद्धा व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवरती, तर तुम्ही तिथून सुद्धा शिकू शकताय. ठीक आहे. अशा पद्धतीने मी वापस इथे एक चेन स्टिच जी आहे ती घालून घेते. अशा पद्धतीने इकडच्या साईडला सुद्धा वरच्या साईडला सुद्धा मी जसं इथे शुगर बीटची लाईन घेतली तशीच इकडच्या साईडने सुद्धा मी करून घेते. ठीक आहे. तर तुम्हाला पॉईंट वगैरे इकडे कसे द्यायचे टोक आल्यावरती ते दाखवलेलं आहे मी. क्रॉस लोडिंग स्टिच जी आहे ती सुद्धा मी दाखवलेली आहे. आता इकडच्या साईडला शुगर बीटची जी लाईन आहे ती देऊन घेते आणि लास्टला एंड नॉट देते. ठीक आहे. मग फायनल लुक जो आहे तो तुम्हाला मी दाखवते. तर अशा पद्धतीने आपली ही फ्लॅट लोडिंग स्टिच आणि क्रॉस लोडिंग स्टिच जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. ठीक आहे. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी ह्या टुलिपच्या निडलनी कसं वर्क करायचं, प्रोफेशनल निडलनी कसं वर्क करायचं ते दाखवलेलं आहे. ही लोडिंग स्टिच आपण कुठे कुठे वापरतो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. कसे लोडिंग करतात हे दाखवलेलं आहे. ठीक आहे. व्यवस्थित पद्धतीने अगदी सावकाश पद्धतीने तुम्हाला हे वर्क जे आहे ते मी तुम्हाला शिकवलेलं आहे. त्याचबरोबर शुगर बीटमध्ये गॅप राहू नये किंवा मण्यांमध्ये कुठल्याही मण्यांमध्ये गॅप हा राहू नये त्याच्यासाठी काय करावं हे सुद्धा पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला आजच्या आपल्या फ्री क्लासेसमध्ये शिकवलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. तसंच इतरांना सुद्धा शेअर करा, जेणे की त्यांना घर बसल्या शिकता येईल. ठीक आहे. नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात.